आषाढी एकादशी मराठी बंद श्रद्धेने चाललेली वाट कधीही चुकत नाही। ही वाक्य आषाढी एकादशीच्या निमित्ताने अगदी खरं ठरतं। आषाढी एकादशी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धार्मिक आणि सांस्कृतिक सण आहे। या दिवशी भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे वारकऱ्यांचा महासागर भरतो। भाव हेच फळ या श्रद्धेने प्रेरित होऊन हजारो वारकरी पंढरपूरची वारी करतात। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे आषाढी एकादशी। या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विशेषतः विठोबा म्हणजेच पांडुरंगाची मोठ्या भक्तिभावाने उपासना केली जाते। जिथे भक्ती तिथे शक्ती असे म्हणतात। म्हणूनच या दिवशी लाखो लोक उपवास करतात आणि हरिपाठ अभंग गायन करतात। थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे छोट्या छोट्या गावांमधून हजारो भाविक टाळ मृदुंग वाजवत टेंड्या काढत झेंडे फडकवत पंढरपूरच्या दिशेने वारीस निघतात। पांडुरंग पांडुरंग या जयघोषाने आसमान तो दुमदुमतो। वाटेत आलेल्या अडचणी पावसाचे थेंब उन्हाची काहिली सगळं विसरून विठ्ठल नामाच्या गजरात ते पंढरपूर गाठतात। श्रमाचे फळ गोड असते हेच या वारीतून शिकायला मिळते। वारी म्हणजे केवळ चालणं नाही तर ती एक जिवंत भक्तीची शाळा आहे। येथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात। माणुसकी हीच खरी पूजा हे इथे दिसून येते। वारीमधील शिस्त सेवाभाव आणि समर्पण खरोखरच वाखण्याजोगे असते। या दिवशी उपवास करणे हरिपाठ म्हणजे संतांची अभंगवाणी ऐकणे ही मुख्य परंपरा आहे। जसे अन्न तसे मन या उक्तीप्रमाणे या दिवशी सात्विक विचार सात्विक आहार यांना विशेष महत्त्व दिले जाते। आषाढी एकादशीच्या वारीचे वर्णन करताना म्हणतात ज्याची भक्ती त्याला देव सापडतो। या वारीत संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या विशेष आकर्षण असतात। संतांची संगत म्हणजेच जीवनाची गंगाजळी असे म्हणतात। त्यामुळे या दिवशी त्यांच्या अभंगवाणीतून जीवनाचे खरे तत्वज्ञान मिळते। श्रद्धा आणि सबुरी या दोन्हींच्या आधारावर भक्तीचे फळ मिळते। आषाढी एकादशी ही केवळ एक सण नसून ती आपल्या जीवनातील भक्ती शिस्त आणि एकोप्याचे प्रतीक आहे। विठ्ठल नामस्मरण हेच खरे जीवनाचे सार आहे। सांगता सवे गाता सवे विठोबाचे नाव घे या मंत्राने आयुष्यभर आनंद मिळवता येतो। तर आषाढी एकादशी आपल्याला एकमेकाशी प्रेमाने राहावे विठोबा भक्तीने आयुष्य सुंदर करावे हे शिकवते। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।